अगं तू बरं झालं तू दिसली, तुलाच शोधते मी. का काय झालं? अगं संध्याकाळी पार्टीला जायचं आणि कुठला ड्रेस घालू काय घालू काहीच कळत नाहीये मला. अंकिता, आता कसली आली आहे पार्टी? आता पार्टी होईल ना ती त्या देशमुखांच्या घरी. तू का नाव घेतेस त्यांचं? तुला माहितीये ना मला राग येतो. हे बघ, आम्हालाही त्यांचं नाव घ्यायची काही हौस नाहीये अंकिता, पण आतापर्यंत ना अख्ख्या नाशकाला कळलं असेल त्या देशमुखांचं नाव. काय कशाबद्दल बोलतेस तू? छान. आजचा पेपर नाही वाचलास तू? काय काय विचारतेस तू मला? एक काम कर, पेपर उघड आणि पान नंबर 3 वरची बातमी वाच, म्हणजे कळेल तुला. असं काय त्याच्यात? हा बघ ना, तूच बघ. अगं सांग ना पण काय? पेज नंबर 3. आणि इकडे हा पेपर कोणी फाडला? कमाल आहे बाबा. अगं पण काय होतं याच्यात? अंकिता, आरव रावांनी ईश्वरीची जाहीरपणे माफी मागितली होती. मी तिला समजून घेऊ शकलो नाही, मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही, म्हणून मी जाहीरपणे माफी मागतोय. तिला भेटून तिची माफी मागून तिला घरी घेऊन जाणार आहेत ते. पण काय वेडेपण आहे? आरवनी का तिची माफी मागायची? बघितलंस ना अंकिता, ती देशमुख मंडळी किती नाटकी आहेत ते. अंकिता, खरं तर ना आरव रावांनी तुझी माफी मागायला पाहिजे, तुला आणि छकुलीला घरातून बाहेर काढलं म्हणून. पण नाही, माफी कुणाची मागतायत? त्या ईश्वरीची. बास तू, मला आता काही नाही ऐकायचं. तू प्लीज जा इथून. बाळा, आम्हाला कळतंय तुला खूप राग आलाय, पण हे बघ, शांत. हा अगं मी तुला म्हणाले ना जा आता, मला काही नाही ऐकायचं. ठीक, जातो. अरे आलीस देवळात जाऊन? हो ना, छान दर्शन झालं आज देवळात. अजिबात गर्दी नव्हती. हा घ्या प्रसाद. काय हो, अजूनपर्यंत पेपर वाचताय? मला एक कळत नाही, काय नवीन असतं रोज पेपरात? रोज काही नसेलही, पण आजची ही बातमी बघ ना. काय हे? ते इशूला शोधण्याकरता आरवचे प्रयत्न बघ किती आहेत ते. त्याची तळमळ बघ. असली तळमळ आणि कसलं काय. एक सांगू तुम्हाला, हे देशमुख आहेत ना, त्यांना सगळ्या गोष्टींचा दिखावा करायला जास्त आवडतो. काय बोलतेस हे तू? मी काय बोलतेय म्हणजे, हे जे पेपरमध्ये लिहून आलंय ते सगळं खरं आहे, ते सगळं तळमळीचं आहे, ते सगळं मनापासून आहे. नाहीये का? अहो, अशी अशी माफी मागून काय होणार आहे? हे जे सगळं आहे ना, हे सिनेमात होतं फक्त, खऱ्या आयुष्यात होत नाही. कधीतरी त्यांच्याविषयी चांगलं बोल ग. मी चांगलंच बोलतेय. हो, ऐकतोय ना मी. मी का चांगलं बोलावं त्यांच्याविषयी? त्यांनी माझं काय चांगलं केलंय म्हणून मी त्यांच्याविषयी चांगलं बोलू? काय वाकडं केलं त्यांनी तुझं? काय वाकडं केलंय? माझ्या मुलीचं आणि माझ्या नातीचं आयुष्य बर्बाद केलंय त्या लोकांनी, आणि तुम्ही मला वर विचारताय काय वाकडं केलं? हे बघा, मी अजून चांगलं नाही बोलू शकत त्यांच्याविषयी. मी इतक्या उदार मनाची नाहीये. अगं, ईश्वरीला शोधण्याचा हा एक प्रयत्न आहे फक्त. असं माफी पत्र लिहून इश्यू येणार नाहीये परत. मी चांगलंच ओळखते त्या मायलिकींना. जिकडे फायदा नाही ना तिकडे त्या दोघी बिलकुल येणार नाहीत. म्हणाल, काही गोष्टी फायदा आणि तोट्याच्या पलीकडे असतात. तुला माणसं कधी नीट ओळखताच आली नाही. तुला बोलून काय उपयोग आहे? तुम्ही नेहमीच तिची बाजू घेत आलात. अंकितापेक्षा इशू लाडाची होती तुम्हाला, आणि म्हणूनच आपली अंकिता आपल्यापासून दुरावली आहे कायमची आज. अंकिता का दुरावली हे तुला चांगलंच माहिती आहे मृणाल. हो, चांगलंच माहिती आहे मला. देवा, आरवला इशू लवकर सापडू दे.
आज सगळ्यांनी घरून डबा आणलाय ना? मला सांगा, आज कोणी कोणी बाहेरच्या गाडीवरचं खाल्लं? अरे मी काय विचारतीये, कोणी बाहेरच्या गाडीवरचं काही खाल्लं का? नाही. छान. चला मग आता सगळ्यांनी आपापल्या बॅगेतून डबा काढा बरं. मानसी, तुझा डबा कुठे आहे? नाही आणला. मग काय खाल्लंस तू? बाहेर गाडीवर खाल्लं. इकडे ये. मगाशी मी विचारलं तेव्हा खोटं का बोललीस मग? मी किती वेळा सांगितलं की बाहेरचं खायचं नाही, नाहीतर तुम्हीच आजारी पडाल. हो ना? हो. नुसतं हो नको म्हणूस, पुन्हा असं करायचं नाही, कळलं? गुड गर्ल आहेस ना तू? हो. पुन्हा नाही ना असं करणार? नाही करणार. सॉरी, मी यापुढे खोटं पण बोलणार नाही. आणि बाहेरचं खाशील का? नाही, मी रोज डबाच घेऊन येईन. बाई, तुम्हाला माहितीये माझी आजी काय म्हणते? काय? माझी आजी म्हणते की आपल्या चुकीची माफी मागितली ना की देवबाप्पा पण माफ करतो. ईश्वरी, मला माफ कर. तू पुन्हा माझ्या आयुष्यात येशील म्हणून मी तुझी वाट पाहतोय ग. खरं सांगते तुझी आजी, आपली चूक आपल्या लक्षात आली आणि आपण माफी मागितली ना की देवबाप्पा सुद्धा माफ करतो. जा, जाऊन बस. इथेच बोलवलं होतं. पत्ता तर बरोबर आहे. आरव कुठे दिसत का नाहीये? कदाचित आत वाट बघत असेल. आरव, मला विश्वास होताच की तू मला भेटशील आणि आपल्यातले सगळे गैरसमज दूर होतील. देवी आई, आज तुझ्याच आशीर्वादाने माझ्या बाळाला त्याचे बाबा भेटणार आहेत. तू नेहमीच माझ्या पाठीशी आहेस, मला माहिती. तुझी कृपा सदैव असू दे. ईश्वरी, तुला कधी एकदा भेटतोय असं झालंय. मला माहिती आहे ईश्वरी, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. तू नक्की येशील, मला माफ करशील. ईश्वरी, इतक्या दिवसांच्या प्रयत्नांना आज यश आलंय. बस आता आपली भेट लवकरच होणार. वेळ झाल्या ईश्वरीची यायची, तर कुठल्याही क्षणी ती येईल. सर, तुमचं पाणी. युसलेस काम करायला येतं का? काय करायला येतं? एक साधं पाणी देता येत नाही? सॉरी सर, तो पेपर लागला हाताला. एक काम साधं नीट करता येत नाही? चल जा, जाईत ना.
कोण होती ती? ईश्वरी होती का? हे उगाच मला भास होत. त्यापेक्षा मी हॉटेलमध्ये थांबूनच त्याची वाट बघितली आहे. अविनाश इथे आणि यावेळी नक्कीच काहीतरी गडबड आहे. ह्यानेच तर पेपरमध्ये जाहिरात दिली नसेल ना. अविनाश काहीही करू शकतो, पण मग आरवने पण ही जाहिरात वाचली असेलच ना. निदान त्याने तरी इथे यायचं. तो का नाही आला? तो येईल की नाही? देवी आई, ही कसली परीक्षा घेतेयस माझी? तूच सांग आता मी काय करू. नाही, नकोच. मी निघते इथून. अविनाशनी जर मला इथे बघितलं तर तो काय करेल याचा काही नेम नाही. त्यानं मला पाहण्याआधी मी इथून गेलेलंच बरं. वेळ झाली आहे. ईश्वरी आता कुठल्याही क्षणी इथे पोचेल. मी इथेच बसलेलं बरं. तिला मी दिसणार नाही, पण मला इथनं ती व्यवस्थित दिसेल. एकदा का ईश्वरी आली की सरळ उठायचं आणि तिच्या समोरच जाऊन उभं राहायचं. मग बघू कुठे जाते. अविनाश, ज्याची भीती होती तेच झालं. हा आलाच इथे. आता काय प्रश्न विचारेल कोणास ठाऊक. नमस्कार मिस्टर आरव. अविनाश, तुम्ही इथे? मी ईश्वरीताईंना भेटायला आलो. ईश्वरीला? हो, म्हणजे काय होतं की माझं इथे पलीकडेच काम होतं. म्हटलं इथपर्यंत आलो तर ईश्वरी त्यांना भेटून जावं, पण आलेला दिसत नाहीत कुठे. अविनाश, हे काय आहे? काय ही वेळ कोणी बदलली? म्हणजे? मी संध्याकाळी 7 वाजता सांगितलं होतं. यात 6:30 कोणी आणि का छापली? बघू. हे असं छापलं याच्यात? नाही, म्हणजे माझ्या लक्षातच नाही आलं हे. म्हणजे ईश्वरीताई येऊन तर गेल्या नसतील.
इशू पाणी पिऊन मला सांग काय झालं. काय झालं इशू? आरव साहेब भेटली का? अहो ते माफी पत्र आरवनी छापून आणलंच नव्हतं. अगं त्यात तर तसंच लिहिलं होतं ना. हो हो तसं नाहीये. म्हणजे अविनाशनी ते छापून आणलं होतं. अगं पण इशू पेपरमध्ये तर आरव साहेबांचं नाव होतं ना. अहो दिलेल्या वेळेनुसार मी तिथे गेले सुद्धा पण तिथे आरव नव्हताच. मग तिथे अविनाश माझी वाट बघत बसला. आणि तेव्हा त्यांनी बघितलं तुला? अहो नशीब चांगलं म्हणून वाचले मी. अहो अगं त्याचं माझ्याकडे लक्ष जाण्याआधीच मी त्याला बघितलं आणि तिथून निघालो. तिथे अजूनच लई वाईट माणूस आहे बघ. कुठल्याही थराला जाईल ती. पण मला हे सांग त्याला आरव साहेबांनी तुझ्याबद्दल कसं माहिती? प्रिंटिंग मिस्टेक असणार. तुम्हाला सांगतो प्रिंटिंग मिस्टेक. प्रिंटिंग मिस्टेक ही अशी चूक एवढी मोठी नाही. मला नाही वाटत ही चूक आहे. मला तरी वाटतंय कोणीतरी मुद्दाम केलंय. मुद्दामून मुद्दामून कोण आणि कशा करता करेल आता ते मला काय माहित. तुम्ही काळजी करू नका साहेब. मी ना या प्रेसमध्ये जातो आणि या संपादकाला चांगला झापतो. पैसे घेताना काही वाटत नाही ना. आणि हे असं चुकीची वेळ छापतात 6:30. पण एवढी मोठी चूक काय साहेब खरं तर माझंच चुकलं. मी लक्ष द्यायला हवं होतं. आता यावर बोलून काय उपयोग आहे. माझंच चुकलं. मी पण चेक करायला हवं होतं. ईश्वरी यायची आहे का येऊन गेली कसं कळणार. आय होप की येऊन गेली नसावी. तुम्ही निघा आता. हा आणि ईश्वरी भेटली ना की तुमचा निरोप देतो तिला. ठीक आहे. ते द्या. आरव साहेबांचं नाव वापरून आपल्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला त्यांनी. हो पण इशू त्यांना कसं कळलं असणार आरव साहेबांनी तुझ्याबद्दल? अहो अगं त्या अविनाशला या गोष्टीची माहिती काढायला असं कितीचा वेळ लागणार होता. माझं एक ऐक इशू. काय? तू लगेच आरव साहेबांना फोन कर आणि ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना दे. नाही मी त्याला अजिबात फोन करणार नाही. इशू माझं ऐक. तुझ्यावर बाळाची जबाबदारी आहे. 7 महिन्याची गरोदर आहेस इशू तू. हो माहिती आहे मला. माहिती आहे ना. तर माझं ऐक. हे बघ अविनाशचं एक कारस्थान बघता मला असं वाटतं की ते कधी पण आपला शोध घेतील. उद्या काही बरं वाईट घालवू नको इशू. आणि तसं काहीही घडणार नाही. तू नको काळजी करू. पण फोन करायला काय हरकत आहे इशू? नाही कारण ही बातमी जरी अविनाशने दिली असली तरी आरवने ती वाचली असणारच ना. मग आऊ तो का नाही आला तिथे? इशू आपल्याला काय माहिती. एखादेच आरव साहेब आले असतील आणि त्यांनी तुला शोधलं बी असेल. अहो मला नाही वाटत आरव मला शोधत असेल. तसं असतं तर तो आला असता तिथे. हे बघ अहो मला ना आता आरवच्या परत येण्याविषयी आशाच राहिली नाही. मीच वेडी पेपर मधली बातमी वाचली आणि स्वतःलाच दोष देत राहिले. आरववर उगाच राग धरून बसले होते असं वाटत होत. आज आरवला सांगायचं होतं की तू बाबा होणार आहेस. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मला प्रत्यक्ष बघायचा होता. स्वतःला कायमचं सोपून टाकायचं होतं त्याच्याकडे. त्याला सांगायचं होतं
आरव, मी आता थकलीये, नाही राहू शकत तुझ्याशिवाय. पण आऊ, मी चुकले. तो तर अंकिता आणि छकुली बरोबर आनंदात आहे, सुखात आहे. आऊ, दरवेळेस हे सगळं माझ्या बरोबरच का घडतं ग? दरवेळी असं वाटतं की आरव भेटणार आहे, पण हे असं काहीतरी विपरीत घडतं. इशू, काय माहिती देवी आई आपल्या सहनशक्तीची परीक्षा घेत असेल तर आपण तिची लेकरं आहोत. त्या परीक्षेमध्ये पास व्हायला हवं की नाही? इशू, तुला तुझ्या बाळासाठी खंबीर व्हायला हवं बघ. हे दुःख कष्ट कधी ना कधीतरी देवी आई दूर करेल, मला विश्वास आहे इशू.